ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हनुमानगडीला पोहोचलेले आहेत आणि आज त्यांनी प्रभू श्रीरामाचं रामलल्लाचं दर्शन घेतलेलं आहे आणि जे भव्य राम मंदिर उभं राहत आहे त्याची सुद्धा त्यांनी पाहणी केलेली आहे। शिंदे फडणवीसांनी रामलल्लाचं दर्शन घेतल्यानंतर आज त्यांचा रामलल्लाची त्यांनी महाआरती सुद्धा केलेली आहे आणि यावेळी राज्यातले अनेक मंत्री सुद्धा त्यांच्या सोबत उपस्थित होते। आज संध्याकाळी शरयू नदीच्या किनाऱ्यावरती तटावरती एक प्रकारे महाआरती होणार आहे, पण आता ही थेट दृश्य आपण बघतोय। हनुमानगडीची ही थेट दृश्य आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत अनेक मंत्री, आमदार, खासदार यांनी सुद्धा रामलल्लाचं दर्शन घेतलेलं आहे। संत महंतांनी त्यांना आशीर्वाद दिलेला आहे। देशभरातल्या कोट्यवधी हिंदू बांधवांसाठी अतिशय श्रद्धेचं असं हे स्थान। आणि गेल्या अनेक दशकांपासूनची जी भावना होती प्रभू श्रीरामाचं मंदिर उभं राहावं ते अखेर साकार होत आहे आणि त्याची पाहणी आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी केलेली आहे। उत्तर प्रदेशमधल्या अयोध्येमध्ये जाऊन उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। आपण थेट उदयकडे जाऊया। उदय, आपण थेट दृश्य पाहतो। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हनुमानगड इथे दाखल झालेले आहेत। हनुमानाचं दर्शन घेण्यासाठी, आशीर्वाद घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे आलेले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्थानिक शिवसेनेकडून धनुष्यबाण जे प्रतीकात्मक ते देखील दिलं जात आहे। हनुमानाचा आशीर्वाद घेण्यासाठी मुख्यमंत्री इथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील हनुमानाचं दर्शन घेण्यासाठी इथे आलेलं आहे। अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाचं दर्शन झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं दर्शन असतं ते म्हणजे हनुमानाचं, आणि हनुमानांचं दर्शन घेण्यासाठी, आशीर्वाद घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात। स्थानिक जे पुजारी आहेत, हनुमानगडीचे महंत आहेत, ते दोन्ही नेत्यांचं स्वागत करताना आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत। त्यांचं पुष्पहार देऊन, फुलं देऊन त्यांचं इथे स्वागत केलं जात आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धनुष्यबाण जी प्रतिकृती आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं जी दृश्य आमच्यापर्यंत पोहोचली आहेत त्याच्यामध्ये रामलल्लाचं जिथं भव्य असं राम मंदिर उभं राहत आहे त्याची पायाभरणी काही वर्षांपूर्वी झालेली होती आणि आता तिथं जे राम मंदिर उभं राहत आहे त्या राम मंदिराची पाहणी करण्यासाठी सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तिथं दाखल झालेले होते। त्याची दृश्य सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचलेली आहेत। थेट अयोध्येवरून ही दृश्य आपल्यापर्यंत हनुमानगडीची सुद्धा पोहोचलेली आहेत। हाच तो धनुष्यबाण आहे जो धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हनुमानगडीच्या पुजाऱ्यांकडून दिला जाणार आहे। उदय जाधव यांच्याकडे आपण पुन्हा एकदा जाणार आहोत। तर हनुमानगडी इथं राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पुन्हा एकदा पोहोचलेले आहेत। तिथं काही वेळापूर्वी त्यांनी आरती सुद्धा केलेली होती आणि आता धनुष्यबाण त्यांना पुजाऱ्यांकडून दिला जाणार असं कळतंय। तर दुसरीकडे आपण बघतोय भव्य असं राम मंदिर जिथं अयोध्येमध्ये उभं राहत आहे त्या राम मंदिराच्या उभारणीची पाहणी सुद्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी काही वेळापूर्वीच केली आणि ह्या सगळ्या परिसरामध्ये सध्या जय श्रीरामचा नारा घुमताना आपल्याला दिसला। मोठ्या संख्येने शिवसैनिक हे अयोध्येमध्ये दाखल झालेले आहेत। त्यांच्यासाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे कारण आज त्यांना एक प्रकारे जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याची संधी मिळाली। उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। आपण पुन्हा एकदा उदयकडे जाऊया। उदय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हनुमानगड इथे आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। हनुमानगडीचे जे महंत आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वागत करताना दिसत, पारंपरिक पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं इथे स्वागत करताना पाहायला मिळत आहेत। हनुमानगडीचे जे महंत आहेत, साधू आहेत, ते सर्व इथे एकत्र आलेले पाहायला मिळत आहेत आणि हनुमानगडीच्या मुख्य मंदिरामध्ये हनुमानाचं दर्शन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेताना आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत। त्या दोन्ही नेत्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने इथे स्थानिक अयोध्येवासी देखील हनुमानगडीचे इथे आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। नक्कीच उदय, ज्या ठिकाणी ह्या भव्य अशा राम मंदिराची उभारणी केली जाते तिथं काम नेमकं कुठपर्यंत आलेलं आहे? तुम्हाला तिथं जाता आलं का?
त्याबद्दलची काय माहिती आहे, कारण दृश्य आपल्यापर्यंत पोहोचली आहेत? विलासजी, तुमचा प्रश्न पुन्हा एकदा विचारा. राम मंदिराची जी उभारणी करण्यात येते ते काम कुठपर्यंत नेमकं आलेलं आहे? तुम्ही तिथं जाऊ शकलात का? राम मंदिर उभारणीचं काम जे प्रगतीपथावरती आहे, जवळपास 60% काम जे पूर्णत्वास झाल्याचं राम मंदिर ट्रस्ट कडनं सांगण्यात येत आहे. आणि हे एक बांधकाम सुरू आहे, अतिशय मोठ्या स्तरावरती एक बांधकाम सुरू आहे. आणि त्यासाठी अयोध्या विकास प्राधिकरण जे आहे त्याची देखील स्थापना उत्तर प्रदेश राज्य सरकारकडनं करण्यात आलेली आहे. त्यांच्या निदर्शनाखाली राम मंदिर निर्माण जे आहे ते केलं जात आहे. सर्व अधिकारी जे आहेत राम मंदिर निर्माण ट्रस्ट जे आहेत आणि या ट्रस्टचे मुख्य महंत चंपतराय यांच्या अधिकाराखाली आणि त्यांच्या निर्देशानुसार इथे बांधकाम जे केलं जात आहे. अतिशय ऐतिहासिक वास्तू ठरावी अशा दृष्टिकोनातून हे बांधकाम जे केलं जात आहे. देशभरातून विविध जे आपण म्हणू शकतो विविध मंदिरांची जी वैशिष्ट्य आहेत त्या सर्वांची इथे समावेश जो आहे तो केल्याचा इथे पाहायला मिळतो आहे. अगदी जे महत्वाचे खांब आहेत ते उभं करण्यासाठी असो किंवा इतर महत्वाचे जे तर अयोध्येमधल्या एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जातोय, कारण या संपूर्ण दौऱ्याचे राजकीय पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उमटणार आहेत. कारण महाविकास आघाडी विरुद्ध भाजप शिवसेना युती असा जो राजकीय सामना महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती रंगतोय, या पार्श्वभूमीवरती अखेर एक लढाई शिवसेनेच्या अंतर्गत सुद्धा सुरू होती. शिवसेनेच्या 2 गटांमध्ये सुरू होती, ती म्हणजे ठाकरे आणि शिंदेच्या गटामध्ये, की हिंदुत्व नेमकं कोणाचं, हिंदुत्ववादी नेमकं कोण आहे. तर या सगळ्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला ज्या मर्यादा आलेल्या होत्या काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेल्यामुळे त्यांच्या हिंदुत्व हे मवाळ झाले अशा प्रकारची टीका त्यांच्यावरती होत होती. याच दरम्यान आपलं हिंदुत्व अधिक प्रखर असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सध्या केला जातोय. बाळासाहेबांचं जे बाळासाहेबांच्या शिवसेनेचं जे प्रखर हिंदुत्व होतं, त्या प्रखर हिंदुत्वाची विचारधारा, त्याचे पाईक आपण आहोत, ती विचारधारा आपण पुढे नेतोय. हे प्रखरपणे अधोरेखित करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून, या अयोध्या दौऱ्याच्या माध्यमातून केला जातोय, ज्याला भाजपची सुद्धा आज तिथं साथ मिळाल्याची दिसते. एक मोठं शक्ती प्रदर्शन एकनाथ शिंदे यांनी आजच्या या अयोध्या दौऱ्याच्या माध्यमातून केल्याचं दिसतंय. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती पुढच्या काळामध्ये हिंदुत्वाची जी सगळी राजकीय भूमिका आहे ती अधिक प्रखरपणे आपल्याला दिसणार आहे पुढच्या काळामध्ये. लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. लक्ष्मण, आता काय नेमकं सुरू आहे, तुम्ही कुठे आहात? हनुमानगडीवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत. त्यांच्यासोबत त्या ठिकाणी त्यांच्यासोबत आलेले मंत्री देखील त्यांच्या बरोबर आहे. या ठिकाणी असलेल्या साधू महंतांशी ते चर्चा करत आहे. हनुमानगडीवरतील जे साधू महंत आहे ते त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना आशीर्वाद देत आहेत. त्या ठिकाणी साधू महंतांकडनं पुढच्या काही वेळामध्ये धनुष्यबाण जो आहे तो मुख्यमंत्र्यांना दिला जाणार आहे. आणि त्यानंतर मुख्यमंत्री हा धनुष्य घेऊन महाराष्ट्रात परततील आणि पुन्हा एकदा हिंदुत्वाचा जागर, जसं आपण सुरुवातीपासून सांगत आलेलो आहोत की हिंदुत्वाच्या मुद्द्याला घेऊन अशा पद्धतीचं एक शक्ती प्रदर्शन जे आहे ते या ठिकाणी करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय. आणि त्याचाच एक भाग म्हणून आता हनुमानगडीवरील वेगवेगळ्या आखाड्यांचे महंत, साधू महंत जे आहेत ते मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे, ते त्यांच्याशी चर्चा करणार आहे. अयोध्येमधील वेगवेगळ्या आखाड्यांचे महंत, साधू जे आहे ते त्या ठिकाणी असणार आहे. यापूर्वी देखील आपल्याला माहित आहे की हिंदुत्वाच्या मुद्द्यापासून जे जे पक्ष लांब गेले त्या पक्षांच्या राजकीय नेत्यांच्या विरोधामध्ये प्रखर आणि विरोधाची भूमिका जी आहे ती या हनुमानगडीवरतील साधू महंतांनी घेतल्याचं आपण पाहिलेलं होतं. आणि या सगळ्याच पार्श्वभूमीवर आता हनुमानगडीवरील साधू महंतांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. कारण या हनुमानगडीवरील साधू महंतांची वेगवेगळ्या राज्यभरामध्ये, देशभरामध्ये आखाडे आहे. महाराष्ट्रात असेल किंवा देशात असेल, वेगवेगळ्या आखाड्यांच्या माध्यमातून या साधू महंतांचं एक मोठं प्रश्न जे आहे ते हिंदुत्ववादी संघटनांवर कायम राहिलेला आहे, त्यांचा पडदा कायम राहिलेला आहे. त्यामुळे आता
या साधू महंतांकडून मुख्यमंत्र्यांना नेमका काय आशीर्वाद मिळतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र सुरुवातीपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत अतिशय सकारात्मक अशा प्रकारची भूमिका हनुमानगडीवरील सगळ्या साधू महंतांची राहिलेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून या हनुमानगडीवरील साधू महंतांकडनं आता एकनाथ शिंदे यांचं स्वागत केलं जातं. या ठिकाणून या साधू महंतांकडनं एक धनुष्यबाण जो आहे तो एकनाथ शिंदे यांना दिला जाणार आहे आणि तो धनुष्यबाण घेऊन एकनाथ शिंदे महाराष्ट्रात परततील. एक महत्वाची बाब म्हणजे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नेते देखील हे एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहे. कुठेतरी एक एकनाथ शिंदे असतील किंवा शिंदेची जी सेना आहे याला एक वनवे अशा पद्धतीचा हिंदुत्वाचा शिक्का जो आहे तो मिळू नये म्हणून भाजपचे नेते देखील आज सकाळपासून एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहे. जर आपण बघितलं तर उत्तर प्रदेशमधील वेगवेगळ्या आघाड्यांचे लोकप्रतिनिधी देखील त्या ठिकाणी आहे. या ठिकाणचे मंत्री जे आहे उत्तर प्रदेशमधले ते देखील एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत आणि त्यांच्या स्वागतापासून तर आता रामलल्लाच्या दर्शनापर्यंत हे सगळेच मंत्री महोदय जे आहेत ते त्यांच्या सोबत आहे. एकूणच तर भाजपने एक मोठी ताकद जी आहे ती एकनाथ शिंदे यांना दिलेली होती. यापूर्वी देखील आपण बघितलं 10 महिन्यांपूर्वी ज्यावेळेला उद्धव ठाकरे हे या ठिकाणी दर्शनाला आले होते त्यांच्यासोबत देखील एकनाथ शिंदे उपस्थित होते. मात्र या निमित्तानं एक शक्ती प्रदर्शन जे आहे ते एकनाथ शिंदेच्या माध्यमातून हिंदुत्वाचा मुद्द्याला धरून या ठिकाणी केलं जातंय. जो हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या बाहेर पहिल्यांदा अयोध्येमधून एक आवाज उठवला होता आणि आम्ही देखील हिंदुत्वात कुठेही मागे नाही असं दाखवण्याचा प्रयत्न 10 महिन्यांपूर्वी शरयू नदीच्या आरतीच्या निमित्तानं करण्यात आला होता. तो मुद्दा खोडण्यासाठी अशा पद्धतीची एक मोठी ताकद भाजपनं शिंदेच्या शिवसेनेला दिलेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज हे दिवसभर अयोध्येमध्ये सगळं शक्ती प्रदर्शनाचं नाट्य जे आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि हे सगळं करत असताना शिंदे गटाला अर्थात एकनाथ शिंदेंना यश आलेलं आहे आणि त्यांच्या सोबतीला खांद्याला खांदा लावून देवेंद्र फडणवीस हे देखील त्यांच्या सोबत आहे आणि म्हणूनच भाजप देखील ह्या निमित्तानं एकनाथ शिंदेच्या माध्यमातून ठाकरेंना शह देत आहे. आम्ही कसे हिंदुत्वाचे कैवारी आहोत हे देखील दाखवण्याचा प्रयत्न या निमित्तानं केला जातोय. एक ताकद जी आहे ती एकनाथ शिंदेंना दिली गेली आणि ठाकरेंना देखील शह या निमित्तानं या अयोध्या दौऱ्याच्या निमित्तानं मिळालेला आहे. नक्कीच शह देण्याचा हा प्रयत्न जरी असला तरी ज्या प्रकारे एकनाथ शिंदे आक्रमक हिंदुत्व घेऊन पुढे निघालेले आहेत, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत राहत आता ठाकरेंच्या शिवसेनेला इतकं आक्रमक हिंदुत्ववादी होणं हे जमणार आहे का? किती आव्हानात्मक असणार आहे? कायमच उद्धव ठाकरे यांची अडचण होत आलेली आहे. जेव्हापासून उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीच्या सोबत गेले तेव्हापासून हिंदुत्वाचा प्रखर हिंदुत्वाचा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा शिवसेनेची अर्थात उद्धव ठाकरेंच्या सेनेची अडचण झालेली आपण पाहिलेलं आहे. जेव्हा सावरकरांचा मुद्दा आला तेव्हा देखील काही काळ काँग्रेसच्या भूमिकेमुळे राहुल गांधींच्या भूमिकेमुळे शिवसेनेला उद्धव ठाकरेंच्या सेनेला बॅकफुटवर यावं लागलं होतं. अशी अनेक प्रकरणं आहे की ज्यामुळे उद्धव ठाकरेंना हिंदुत्वापासून बॅकफुटवर येण्याची वेळ महाविकास आघाडीमुळे आली होती आणि त्यामुळे ही सगळी संधी आपण बघितलं की सावरकरांची एक यात्रा या ठिकाणी पार पडली. सावरकरांच्या सन्मानार्थ सावरकर सन्मान यात्रा पार पडली आणि ती यात्रा संपते नाही तर कुठे पुन्हा एकदा अयोध्येचा दौरा आखला गेला. हा दौरा सुरुवातीला केवळ एकनाथ शिंदे यांच्या भोवती होता. एकनाथ शिंदे हेच या अयोध्येच्या दौऱ्याचे प्रमुख नेते असतील अशा प्रकारचं चित्र असतं, अशा प्रकारची होर्डिंगबाजी होती, अशा प्रकारचं प्लॅनिंग होतं. मात्र असं सगळं होत असताना अचानकपणे पुन्हा यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी एक उडी घेतली. देवेंद्र फडणवीस पुढे आले. ते देखील एकनाथ शिंदे यांच्याबरोबर अचानकपणे सगळे दौरे रद्द करून ते त्या ठिकाणी आले. त्यांच्यासोबत ते एकटेच नाही आले तर त्यांनी भाजपचे अनेक नेते ज्यामध्ये गिरीश महाजन असतील, त्याचबरोबर राधाकृष्ण विखे पाटील असतील, असे सगळेच नेते घेऊन ते त्या ठिकाणी आले. भाजपची एक मोठी ताकद उत्तर प्रदेशमध्ये आहे. ती ताकद एकनाथ शिंदेच्या मागे उभी केली. आज देखील रामलल्लाच्या दर्शनासाठी एकनाथ शिंदे एकटे नव्हे तर त्यांच्याबरोबर ते देवेंद्र फडणवीसांसोबत गेले. हेच एकूण जर चित्र बघितलं तर उद्धव ठाकरेंची जी अडचण मध्यंतरीच्या काळामध्ये झाली, महाविकास आघाडीच्या नेत्यांना सोबत घेऊन जात असताना काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल यांच्या सोबत जात असताना कुठेतरी हिंदुत्वापासून हिंदुत्वाचा जो प्रखर हिंदुत्वाचा जो अजेंडा आहे तो त्यांना घेता आला नाही. आमचं हिंदुत्व हे राष्ट्राभिमानी हिंदुत्व आहे असं सांगण्याचा प्रयत्न जो आहे
तो ठाकरेंकडनं मध्यंतरीच्या काळात केला गेला आणि ह्या सगळ्याचा भाग म्हणून अशा पद्धतीनं हे सगळं प्रामुख्यानं शिंदे गटानं हेरलं, एकनाथ शिंदेंनी हेरलं आणि त्याला भाजपने ताकद दिली आणि त्याच्याच माध्यमातून अशा प्रकारचं एक मोठं शक्ती प्रदर्शन, एक मोठा हिंदुत्वाचा जागर आणि हिंदुत्व जो मतदार आहे त्याला आपल्याकडनं खेचण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. कारण कन्याकुमारी ते काश्मीर ह्या सगळ्या याच्यामध्ये हिंदुत्वाचा एक अजेंडा जो आहे तो भाजप राबवत आहे आणि महाराष्ट्र मध्ये ज्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यावेळेला कुठेतरी एक सगळ्याच पुरोगामी संघटना ज्या आहेत त्या एकवटलेल्या होत्या. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे मात्र प्रखर हिंदुत्वापासून दूर गेलेले आहे आणि हे कसे दूर होते प्रखर हिंदुत्वापासून हे दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो आजच्या या अयोध्येच्या दौऱ्याच्या निमित्तानं एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी आणि नेत्यांनी यशस्वी केला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. निश्चितच अतिशय महत्त्वाचे हा दौरा म्हणावा लागेल. त्या अनुषंगानं राजकीय दृष्ट्या सुद्धा एकनाथ शिंदे यांच्यासाठी, त्यांच्या सोबत गेलेल्या अनेक आमदार खासदारांच्यासाठी, पण त्याचबरोबर भाजपसाठी सुद्धा, कारण त्यांना एक प्रखर हिंदुत्ववादी असा पार्टनर हवा होता जो एकनाथ शिंदे यांच्या रूपाने त्यांना तो मिळालेला आहे. कारण 3 पक्ष एका बाजूला झालेले असताना भाजप एकाकी पडलेलं होतं, पण त्यांना मदतीसाठी एक पक्ष आता सोबत आलेला आहे आणि त्या पक्षाला ताकद देण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातोय. उदय जाधव आता आपल्या सोबत आहेत. उदय, सातत्यानं एक आरोप केला जातो की भाजप हा आपल्या मित्र पक्षांना खाणारा पक्ष आहे, आपल्या मित्र पक्षांना रोखणारा पक्ष आहे, त्यांना संपवणारा पक्ष आहे. पण ज्या प्रकारे भाजप आज एकनाथ शिंदेंच्या पाठीशी ज्या ताकदीने उभं राहिलंय हे पाहता भाजप सुद्धा आपली ती प्रतिमा पुसण्याचा प्रयत्न करतंय का, काय वाटतं? उदय यांच्यापर्यंत आवाज माझा पोहोचत नाहीये, पण ज्या प्रकारचं हे सगळं राजकारण सध्या सुरू आहे, केवळ धार्मिक ही यात्रा राहिलेली नाहीये. कारण या सगळ्या यात्रेची पार्श्वभूमी जी आहे, म्हणजे या अयोध्या दौऱ्याची जी राजकीय पार्श्वभूमी आहे ती सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायला लागेल. या संपूर्ण अयोध्या दौऱ्याचे राजकीय पडसाद भविष्यामध्ये काय उमटणार आहेत ते सगळं पाहता ही संपूर्ण अयोध्या वारी जी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी केलेली आहे ती केवळ धार्मिक आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. याचे राजकीय अनेक पदर आहेत आणि आतापर्यंत शिवसेनेच्या ठाकरेंनी सुद्धा, उद्धव ठाकरेंनी सुद्धा ज्या प्रकारची अयोध्या वारी केलेली होती तीही अशीच राजकीय दृष्ट्या एक मेसेज देणारी होती. काँग्रेस राष्ट्रवादीच्या सोबत आम्ही गेलेलो असलो तरी आम्ही अजूनही हिंदुत्वाचा मुद्दा सोडलेला नाही असा दाखवण्याचा त्यांचा कसोशीनं प्रयत्न सुरू होता. पण जेव्हा त्यांना शिवसेनेच्या अंतर्गतच आव्हान मिळालं, शिवसेनेच्या अंतर्गत 40 आमदारांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली 13 खासदारांनी बंडाचं निशाण फडकावलं. त्यांनी सांगितलं की हिंदुत्ववादी जी विचारधारा, बाळासाहेबांची विचारधारा होती, प्रखर हिंदुत्वाची विचारधारा होती, ती काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाऊन ठाकरेंनी सोडली आणि त्यामुळे आपण नाराज होऊन हे बंडाचं निशाण फडकावलेलं आहे, ज्याचं नेतृत्व एकनाथ शिंदेने केलं होतं. बघा राजकारणामध्ये कशी परिस्थिती बदलत जाते. 10 महिन्यांच्या पूर्वी जेव्हा एकनाथ शिंदे अयोध्येला गेलेले होते तेव्हा ते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली गेलेले होते. उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची संपूर्ण नेपथ्य रचना, त्याचं व्यवस्थापन, संपूर्ण त्याची जबाबदारी ही एकनाथ शिंदेंच्या खांद्यावरती होती. एकनाथ शिंदे त्याचे शिलेदार होते आणि एकनाथ शिंदेंनी यशस्वीपणे ती जबाबदारी पार पाडलेली होती. पण ऐन वेळेला जेव्हा शरयू तीरावरती महाआरती झाली तेव्हा त्यांना अलगदपणे बाजूला सारण्यात आलं आणि तेव्हापासून त्यांची ती नाराजी होती. एक धुसफूस कायम तिथून सुरू झाली आणि त्याचे राजकीय पडसाद पुढे कसे आणि काय उमटले आपण ते बघितलेले आहेत. पण ज्या एकनाथ शिंदेंच्या खांद्यावरती उद्धव ठाकरेंची अयोध्या वारी यशस्वी करण्याची जबाबदारी होती, ते एकनाथ शिंदे आता राज्याचे मुख्यमंत्री बनून स्वतः अयोध्येच्या दौऱ्यावर प्रमुख पाहुणे म्हणून तिथे गेलेले आहेत. प्रमुख अतिथी आहेत ते आता उत्तर प्रदेश सरकारचे आणि त्यांचं भव्य आज स्वागत इथं करण्यात आलेलं आहे. राजकारण बदलल्यानंतर भूमिका कशा बदलतात आणि भूमिका बदलल्यानंतर त्याचे राजकीय पडसाद कसे उमटतात हे आपण बघितलेलं आहे. जे आपल्या नेत्याच्यासाठी व्यूहरचना करत होते एकनाथ शिंदे 10 महिन्यांच्या पूर्वी,
तेच एकनाथ शिंदे आज प्रमुख नेते म्हणून उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येमध्ये आज दाखल झालेले आहेत आणि आपला स्वतंत्र जो पक्ष त्यांनी स्थापन केलेला आहे किंवा जो त्यांना मिळालेला आहे त्या शिवसेनेचं नेतृत्व करत त्यांनी आता या पुढची ही त्यांची प्रखर हिंदुत्वाची जी राजकीय भूमिका आहे ती त्यांनी घेतलेली दिसते आणि या प्रखर राजकीय हिंदुत्ववादी भूमिकेच्या अंतर्गत त्यांनी आधी सावरकरांचा मुद्दा असेल आणि आता अयोध्येची ही वारी असेल स्पष्ट संकेत तरी हे दिलेले आहेत की पुढच्या काळामध्ये एकनाथ शिंदे यांचा अजेंडा नेमका काय असणार आहे त्यांचं हिंदुत्व हे अधिक प्रखर होत जाणार आहे पण इथंच खरी गोची आहे ती ठाकरे गटाची कारण ज्या उघडपणे ते आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेऊ शकतात अशा प्रकारची आक्रमक भूमिका घेताना मात्र अनेक मर्यादा येणार आहेत ठाकरेंच्या शिवसेनेला कारण ते ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबत आहेत ते कायम प्रखर हिंदुत्वाच्या विरोधात राहिलेले आहेत त्यांनी कधीही कायम या हिंदुत्वादी भूमिकेला विरोध दर्शवलेला आहे आणि त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या सोबत राहून अधिकाधिक प्रखर भूमिका घेणं हे काहीसं अडचणीचं ठरू शकतं ठाकरे गटाच्यासाठी आणि त्यामुळे हिंदुत्वाची जी सध्या लढाई सुरू आहे जी रस्सीखेच सध्या सुरू आहे या रस्सीखेचेमध्ये ठाकरेंना मागे टाकणं किंवा त्यांना मागे टाकून पुढे जाण्याचा प्रयत्न हा एकनाथ शिंदे यांच्याकडून केला जाणार आहे आणि त्यांना साथ मिळतीये ती तितकीच प्रखर हिंदुत्ववादी असलेल्या भाजपाची त्यामुळे हे दोन हिंदुत्ववादी पक्ष ठाकरेंच्या शिवसेनेच्याकडे जे आज उरलं सुरलं हिंदुत्व राहिलेलं आहे ते पूर्ण हिंदुत्व म्हणजे ती विचारधारा आणि त्या विचारधारेला जोडलेले लोक तर ही सगळी जी वोट बँक आहे हे सगळं राजकारण तर त्या हिंदुत्ववादी वोट बँकेच आहे जो कोर वोटर आतापर्यंत शिवसेनेचा राहिलेला आहे तो कोर वोटर 90च्या दशकाच्या आधी कट्टर मराठी मतदार होता पण त्याचबरोबर 90च्या दशकानंतर देशाच्या राजकारणानं जेव्हा कूस बदलली देशाच्या राजकारणामध्ये जेव्हा हिंदुत्ववादी विचारधारा अधिक प्रबळ होत गेली आणि हिंदुत्ववादी विचारधारेला मतदारांनी साथ द्यायला सुरुवात केली त्यानंतर शिवसेनेनं सुद्धा हा हिंदुत्ववादी विचार अधिक आक्रमकपणे मांडायला सुरुवात केली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अतिशय आक्रमकपणे हिंदुत्वाची ही विचारधारा पुढे कि जैसे सांसद ब्रिजभूषण जी ने कहा है कि ऐसा स्वागत कभी उन्होंने देखा नहीं मैं इसलिए आप सभी का आभारी हूँ सभी लोगों को मैं बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ और अभी रवि राणा यहाँ से अयोध्या की मिट्टी लेकर अमरावती जाएंगे 111 फुट की बजरंग बली की मूर्ति वहां स्थापित करेंगे यह भी बहुत बड़ी बात है हमारे लिए और ये अयोध्या में राम लल्ला का दर्शन भी हम लोगों ने लिया है और वहां पर राम मंदिर निर्माण का काम भी देखा है मुझे इस बात की खुशी है कि इस बार प्रभु रामचंद्र जी का धनुष्य बाण लेकर हम आए हैं यहाँ पर और मुख्यमंत्री बनने के बाद प्रभु रामचंद्र जी के आशीर्वाद से रामलला का दर्शन लेने भी पहली बार आए हैं पहले मैं आ चुका हूं लेकिन मुख्यमंत्री बनने के बाद यहाँ पहले आने के बाद शुरू से जो आप लोगों ने स्वागत किया इसलिए मैं आपको धन्यवाद देता हूँ आपका आभार व्यक्त करता हूँ और सबसे बड़ी खुशी की बात यह है कि हमारे हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी का जो सपना था लाखों करोड़ों राम भक्तों का सपना था कि अयोध्या में भव्य दिव्य राम मंदिर का निर्माण हो सभी को लगता था कि राम मंदिर कैसे होगा पहले मंदिर फिर सरकार ऐसे कुछ लोग कहते थे कुछ लोग कहते थे मंदिर वही बनाएंगे तारीख नहीं बताएंगे लेकिन सब साफ झुटला दिया कि देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहब ने ये राम मंदिर का निर्माण शुरू कर दिया है और बाला साहेब ठाकरे जी का और करोड़ों राम भक्तों का सपना सच होते दिखाया है मंदिर भी बन रहा है तारीख भी उन्होंने बता दी है
और जो पूछ रहे थे उनको घर का रास्ता भी दिखा दिया है। और इसलिए मैं आपको सबको धन्यवाद दूंगा। ये राम मंदिर का सपना ये अपने आंखों के सामने पूरा होते दिखाई दे रहा है। क्या आपको कितनी खुशी है? ये राम मंदिर, भव्य दिव्य राम मंदिर यहाँ बनेगा। इसलिए फिर एक बार जो सभी को सपना लग रहा था, ये सपना सच में बदलने का काम मोदी साहब और इस राज्य के मुख्यमंत्री योगी जी ने किया है। इसलिए मोदी जी और योगी जी को मैं धन्यवाद देना चाहता हूं, उनका आभार व्यक्त करता हूं। और इस राम मंदिर में योगी जी ने किया है, इसलिए मोदी जी और योगी जी को मैं धन्यवाद देना चाहता हूं, उनका आभार व्यक्त करता हूं। और इस राम मंदिर में महाराष्ट्र का भी, जैसे मराठी में एक कहावत है, खारीचा वाटा। खारीचा वाटा म्हणजे माहिती है ना, तो गिलारी ने जैसे राम सेतु बांधने के टाइम छोटी छोटी पत्थरें वो वहां पर लगाई थी, तो इस महाराष्ट्र से भी इस राम मंदिर को जितना भी सागवान की लकड़ी लगेगी ये महाराष्ट्र से आ रही है अपने। ये भी हमारे लिए चंद्रपुर से, बल्लार शाह में से, ये हमारे मंत्री सुधीर मुनगंटीवार ने उनकी रोल सब गाड़ियों की पूजा करके यहाँ रवाना किया है। ये भी हमारे लिए बहुत ही सौभाग्य की बात है कि इस राम मंदिर निर्माण में महाराष्ट्र का भी छोटा सा योगदान यहाँ पर दिखाई पड़ रहा है। और इसलिए मैं आप सभी लोगों को धन्यवाद देना चाहता हूँ। और जो कहते हैं रावण राज है, अब मैं उनको कहूंगा कि जैसे राम भक्त हनुमान, उनका हनुमान चालीसा पठन करने वाले ये और इनकी अपने सांसद नवनीत राणा, ये दोनों को देशद्रोह का कानून लगा के जेल में डालने का पाप किया था, वो रावण है या राम है बताओ? और साधुओं का हत्याकांड जब हुआ तभी वे चुपचाप बैठे थे, लेकिन हमारे सरकार में ना साधु कांड होगा, ना घोर गरीब लोगों के अन्याय होगा। साधुओं के सम्मान करेंगे, उनकी रक्षा करेंगे। आपको मैं बता रहा हूँ, अभी चिंता की बात नहीं, महाराष्ट्र में अब राम जी के आशीर्वाद से बनी हुई सरकार वहाँ काम कर रही है। और इसलिए मैं सभी को धन्यवाद देना चाहता हूँ। आपका जहाँ देखो सभी रास्ते पे पूरे राम भक्त ही दिख रहे हैं, सभी जगह पे। सगळ्यांना मनापासून धन्यवाद। महाराष्ट्रातून आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून स्वागत। जय हिंद, जय महाराष्ट्र और जय उत्तर प्रदेश और जय मुख्यमंत्री के घर मातोश्री के बाहर भी हनुमान चालीसा पढ़ने का संकल्प किया। सांसद नवनीत राणा जी एवं विधायक रवि राणा जी का मुख्यमंत्री से आग्रह था कि वे भी हनुमान चालीसा पढ़ें, जिससे उन्हें काम करने की शक्ति मिले और महाराष्ट्र का संकट दूर हो। अभी जैसे ही सांसद तर आता साधू महंतांकडून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वागत केलं जात आहे। उत्तर प्रदेशच्या नेत्यांकडून सुद्धा मुख्यमंत्र्यांचं जोरदार असं स्वागत केलं जात आहे। महाविकास आघाडी सरकारवर आणि त्या मागच्या सरकारच्या कार्यकाळात झालेल्या सगळ्या घडामोडींचा सुद्धा उहापोह करत त्यांच्यावर टीकेची झोड मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उठवलेली आहे। आणि ज्या प्रकारे राणा दाम्पत्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आलेली होती, त्याच्यावरून सुद्धा मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीच्या तत्कालीन नेतृत्वावर टीका केलेली आहे। तर जोरदार असं हे शक्ती प्रदर्शन सध्या अयोध्येमध्ये शिवसेनेकडून केलं जात आहे।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज सुरू असलेला हा अयोध्या दौरा, ज्याला अयोध्यावासियांनी, उत्तर प्रदेशच्या जनतेनं आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पोहोचलेल्या शिवसैनिकांनी मोठा प्रतिसाद देत हा दौरा आणि तिथलं शक्ती प्रदर्शन हे यशस्वी करण्याचा प्रयत्न केला। स्वयं से भजन किया और सदा हनुमानदास श्री राम ने ही तो यही सिखाया है कि प्राण जाए पर वचन न जाए। महाराष्ट्राच्या राजकीय सारीपाटावर सध्या जी हिंदुत्वाची रस्सीखेच सुरू झालेली आहे, या सगळ्याची रंगीत तालीम पाहायला मिळाली ती म्हणजे अयोध्येच्या रणभूमीवरती। याआधी ठाकरेंनी अयोध्येचा दौरा केला आणि आता राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्याच्या नंतर एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच अयोध्या दौरा केला आणि एक प्रकारे आपल्या भविष्यातील राजकीय वाटचालीचे संकेत त्यांनी दिलेले आहेत। जी राजकीय वाटचाल प्रखर हिंदुत्वाच्या विचारांना असेल, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्वाचा विचारधारा आपण पुढे नेणार असा संकल्प त्यांनी बोलून दाखवलेला आहे। आणि त्याचबरोबर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं जे स्वप्न होतं राम मंदिर उभारणीचं, ते स्वप्न मोदींनी साकार करत असल्याबद्दल त्यांनी मोदींचं सुद्धा अभिनंदन केलेलं आहे। लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। आपण पुन्हा एकदा थेट जातोय अयोध्येला। लक्ष्मण, रामलल्लाचं दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हनुमान गडीवरील साधू महंतांची भेट घेतली। त्या ठिकाणी असलेल्या हनुमान मंदिरात देखील एकनाथ शिंदे यांनी दर्शन घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्यांचा हा सगळा ताफा जो आहे तो आता हॉटेल पंचशीलच्या दिशेनं रवाना झालेला आहे। थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हॉटेल पंचशील येथे दाखल होतील। त्या ठिकाणी त्यांची पत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेला संबोधित करण्यासाठी ते आता हॉटेल पंचशीलच्या दिशेनं रवाना झालेलं आहे। त्या ठिकाणी हनुमानगडीतील साधू महंतांच्या भेटीनंतर, त्यांच्याशी झालेल्या संवादानंतर त्यांचा आता सगळा ताफा जो आहे तो हॉटेल पंचशीलच्या दिशेनं रवाना झालेला आहे। या ठिकाणी देखील आता मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते जे आहेत ते दाखल झालेले आहे। काही वेळापूर्वी या ठिकाणी मंत्री गुलाबराव पाटील, उदय सामंत हे देखील दाखल झालेले आहे। तर शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के हे देखील पुढे दाखल झालेले आहे। पत्रकार परिषदेचं नियोजन जे आहे ते आता केलं जातं। या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून कोणावरती निशाणा साधता, आजचा हा अयोध्येचा दौरा, त्याचा अजेंडा, त्यानंतर अयोध्या दौऱ्यामधून नेमकं काय त्यांची भूमिका होती, काय त्यांना यश प्राप्त काय झालेलं आहे? साधलं, या सगळ्याची चर्चा पुढचे काही काळ होत राहणार आहे। तुम्ही सोबत राहाच, पण एक छोटासा ब्रेक घेतोय आपण। कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।